भेट घेतली आपल्या परिस्थिती व्यक्त करण्याची काय भावना आहे, काय तुमची भूमिका असेल? मला वाटतं सगळ्यांना लेखी बारी असतात की ज्या पद्धतीनं एका सुनेचा म्हणजे सून शेवटी मुलीसारखीच असते आपल्या, हाल हाल करून खरं तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होतं. पण अशा एका साधं गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष 2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला, अतिशय लाजिरवाणं आहे, हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य जे झालेलं. कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरची वळ जर बघितली 34 खुणा आहे तिच्या अंगावर, 34 ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे. हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वार्ता आहे. संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे. आणि त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे खून संघटित पद्धतीने केलेला खून, एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला. तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे. जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली पाहिजे, फासावर लटकले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राईम म्हणता याला जनतेची आहे, सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे. तर याच प्रकरणामध्ये खरं तर सुरुवातीपासून पोलिसांनी काही केल्याचा एक आरोप होतोय. सासू-सासरे, सासरा आणि दीर 8 दिवस फरार होता आणि आता दुसरा तो बाळ घेण्यासाठी कसपटे तर ज्या निलेश चव्हाणने लंपवलं तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. एकूणच तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले असं वाटतं? पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही, कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती. हीच आपली जी मुलगी आहे, हिची जी जाऊ आहे, तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे. पण तो राजकीय दबावाखाली एखाद वेळेस असू शकतं. पोलीस अशी कारवाई करायला धजावले नसतील, कारण ते अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत, काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत. एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं, बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती, त्याच्याकडे कसपटे कुटुंबीय जातात आणि अगवणी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडे न देता स्वतः रिव्हॉल्वर दाखवणारा व्यक्ती. हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता, खूनच करायचा होता, हे स्पष्ट होतं. म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे. याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे. आणि निश्चित याच्यात 8 दिवस ज्या अर्थी कुठे फिरत होते आरोपी, याच परिसरात फिरत होते, पुण्याच्या फार लांबही गेलेले नव्हते. मोबाईल त्यांचे चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्यांच्याकडे गाड्या होत्या, सगळ्या गाडीला आजकाल GPS आहे. असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल, जनता असेल, यांचा दबाव वाढला, त्याच्यानंतर अटक झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे, मीडियाने काहीतरी दखल दिली पाहिजे, अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल झालेला दिसतो. आणि निश्चित पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बारकावे जरी सोडले तर आम्हाला इथे येते, आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंबियाची घेऊ आणि या हगवणे कुटुंबियाला फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार. सर याच संबंधित प्रश्न आहे की हायकोर्टाने राज्य महिला आयोगावर जी त्यांनीही या बाबतीमध्ये भूमिका जी घ्यायला पाहिजे होती सुरुवातीला ती घेतली नाही. मला असं वाटतं मी राजकीय याच्यात जात नाही. रुपाली चाकणकर वगैरे मला काही माहिती नाही. राज्य महिला आयोगाला कोणी फुकट विचारत नाही. नोटीस घेण्यापुरतं ती राज्य महिला आयोग आहे. राज्य महिला आयोगाने एखाद्या महिलावर अन्याय करणाऱ्या कारवाई केली दाखवून द्या फक्त. असं कुठंच झालेलं नाहीये. राज्य महिला आयोग एखाद्याला हिअरिंगला बोलवतं, हे करतं, त्याला कोणताही अर्थ नाही. महिला आयोगाला कोणता अधिकार नाहीये. फक्त आपलं जाणं, भेट देणं, एखाद्याला हे करणं एवढंच महिला आयोग करतं. तर मला असं वाटतं मी ते महिला काय करणार मला माहिती नाही. पोलिसांनी
याच्यात योग्य भूमिका निभावी एवढंच माझं म्हणणं. सर एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर ही जागा नाही. मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबलेली आहे. मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं आपण याविषयी एवढंच इथं बोलू, बाकी विषय दुसरीकडे बोलू.